आता ह्यो जातीवाद नाही का, आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळापूत जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला आला, राज ठाकरे साहेबाला. कळवाळा बघा कुठं लिकुडं आलाय, शाळापर्यंत गेला म्हणे जातीवाद. आता मला सांगा, महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणतात ना, आमचा रस्ताच बंद केलाय. हे जर आम्ही केलं असतं तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहिती आहे का, मराठीने वाळीत टाकलं. गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाळीत टाकलं. आमचा रस्तेच बदलेले आहेत बरं का. देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, महान योग गुरु तज्ज्ञ छगन भुजबळ, आयुर्वेदाचार्य तो छगन भुजबळ. ऐक आता, हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच मग नाकाच्या खाली आलेले आहे इथं, असा थायट केला असता जसं नाचे आहे. माया ओबीसीला त्रास माया बघ. आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं, वाळीत. आमच्या लोकांना गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय हो मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. आम्हाला इकडून पाटावून जा म्हणतात, पाटावून येड्या बाबळीतून, आणि इकडून बरडावून जा म्हणतात, बरडावून. तुम्ही गावातून नाही जायचं. जे शोषण पूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात, बौद्धांचं त्यांचं, तसं आज मराठ्यांचं शोषण सुरू केलं यांनी. गाव बंद केलेत आम्हाला. आता आमचे रस्ते बंद केले, लेकरा बाळाला शाळा जायचे रस्ते बंद, दवाखान्यात जायचे याचे लोकांचे रस्ते बंद. आमच्या सगळ्या अडवणूक घेतात. आता उद्या एखादं मेलं, अडवणूक, दवाखान्यात न्यायचं कुठून. हेच जर आम्ही केलं असतं मराठ्यांनी तर म्हणले असते मराठ्यांनी लोकाला वाळीत टाकलं, रस्त्यावर जाऊन देत नाही शासनाच्या. यांच्या बापाचा रस्ता आहे का, शासनाचा रस्ता आहे. केला का नाही बंद? हेच मराठ्याने केला असलं याचं उत्तर द्या मला फक्त. आता हेच मराठ्याने केलं असतं तर किती थायट झाला असता. कसे नाचले असते, घुंगरं बांधून पायात, हातात सुद्धा घुंगरं बांधले असते, पायात तर बांधले असते, नाकात सुद्धा बांधले असते त्यांनी घागरमाळी अशा. अन्याय झाला, अन्याय झाला, अन्याय झाला ग बाया आमच्यावर. आता ग आता मराठ्याला वाळीत टाकलं. आता मराठी केलं असतं म्हणलं वाळीत टाकलं. सरकार आहे की हे देवेंद्र फडणवीस शाळा चालवतात का, हे छगन भुजबळ राज्य चालितो का. आमचा रस्ता बंद केला जायचा यायचा. त्या रस्त्यावर चाललं तर आमच्या लोकांना हाणायला लागली. आम्हाला दुसरी कोण रस्ते दिले ना, असेच यांना जर दिले असते तर. काही ठिकाणी आता मराठा प्रत्येक गावात, एखाद्या अर्ध्या गावात तुम्ही येत, काही ठिकाणी मराठा बी आहे ना. आम्ही अशी वागणूक देतो की यांना. आम्ही तर दादा बाबा म्हणून चहा पाणी करतो यांना. हे गावानी मिरले आमच्या रॅल्या घेऊन. आम्ही काय नाही म्हणलं, गपरा म्हणलं, घरात बसून राहा. घरात बसून राहिले आमचे लोक. आम्ही काही विरोध केला का, नाही केला. आज आमचे लोक तिथून जायला यायला लागले म्हणजे रस्ताच ते राज्य महामार्ग आहे, त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आहे. हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का. मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते, आमचा रस्ता बंद केला. बघा दादागिरी, बघा किती हुकुमशाही आहे. ते सगळ्यात म्हणलं असता झुंडेशाही, त्याचं ते तोंड ते असं मिचक्यात व्हाबाडाचं. झुंडशाही आमच्या गोरगरीबावर अन्याय आहे. बघा असा कण होतो जसं काय त्याला हागूट व्हाय ना खालून, असा कण होतो. किती अन्याय माया गरीबावर. कसं करायचं ओबीसीनी, असा जस काय त्याला लिंबू द्यायला पाहिजे. लिंबू ते गळ लिंबू म्हणजे संडा त्याला सांड हो जाईल बसल्या बसल्या फटकून वाजली निघाली बाहेर. आता कुठं गेला माया मराठीचा रस्ता बंद आहे. आता माया मराठीने जायचं कुठून आता. माया 2-4 लोकाला बी हाणलंय तिथं. हाणलं ना, आम्ही कधी हाणलं का, नाही ना. आता सुरुवात कोणी केली, तुम्ही. शेवट मराठे करणार. पुण्याहून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे मुंबईला पोहोचलेले आहे आणि दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे